राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोलापूर येथील सभागृहामध्ये आढावा बैठक पार पडली। यावेळी यूपी मुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला। यावेळी आमदार यशवंत माने, आमदार संजय शिंदे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शीतल तेली उगले, शहर पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे इत्यादी उपस्थित होते। सोलापूर शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेअंतर्गत उजनी धरणातून 170 दशलक्ष लिटर पाणी सोलापूर शहराला दररोज आणण्यासाठी 894 कोटींचा प्रकल्प मंजूर केलेला आहे। या अंतर्गत कामे सुरू आहेत। राज्य शासनाचा 267 कोटींचा हिस्सा लवकरच देण्यात येणार असून त्यातील पहिला टप्पा सुमारे 90 कोटी पुढील 2 दिवसात उपलब्ध करून देण्यात येईल। तरी महापालिकेने या अनुषंगाने पुढील कामे त्वरित पूर्ण करून सोलापूर शहरातील नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे त्यांनी सांगितले। सोलापूर शहर महापालिकेला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून जुना पुणा नाका ते पत्रकार भवन व जुना बोरमणी नाका ते मोरारका बंगला असे 2 उड्डाणपूल मंजूर असून भूसंपादनासाठी 101 कोटींचा शासन हिस्साही लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल। तसेच उजनी धरण पाणी पातळी कमी झाल्याने शहरातील लोकांना नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी दुबार व तिबार पंपिंग महापालिकेला करावे लागते। त्यासाठी आवश्यक असलेला 3.54 कोटीचा तर हुतात्मा स्मृती मंदिराच्या नूतनीकरणासाठी 3.36 कोटीचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्ह्यातील पाणी व चारा टंचाईच्या अनुषंगाने माहिती दिली। बार्शी, माळशिरस, सांगोला, करमाळा व माढा ही 5 तालुके दुष्काळी म्हणून जाहीर केलेले असून 45 महसूल मंडळातही दुष्काळ जाहीर केलेला आहे। प्रशासनाने 55 कोटीचा टंचाई आराखडा तयार केलेला असून सद्यस्थितीमध्ये 4 गावांमध्ये 4 टँकरने पाणी पुरवठा सुरू असून पुढील 115 दिवस पुरेल एवढा चारा जिल्ह्यात उपलब्ध आहे। तर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून चारा बियाणांसाठी 8 कोटीचा निधी मंजूर केलेला असून त्यातील 3.50 कोटीच्या निधीतून चारा बियाणे खरेदी केले असून उर्वरित 4.50 कोटी निधी त्वरित पशुसंवर्धन विभागाला चारा खरेदीसाठी उपलब्ध केला जाणार आहे। जिल्हा प्रशासन पाणी व चारा टंचाई परिस्थितीवर लक्ष ठेवून असून जिल्ह्यात कुठेही पाणी अथवा चाऱ्याची टंचाई भासणार नाही यासाठी उपाययोजना करण्यात आल्याचे सांगितले आहे। तसेच जिल्हा नियोजन समितीचा मंजूर असलेला निधी 100% खर्च होईल यासाठी नियोजन केल्याची माहिती त्यांनी दिली। माढा तालुका प्रतिनिधी हनुमंत मस्तूर।